बाबा फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, चंद्रकांत फुंदे आहेत. आपण त्यांच्याकडनं आणखी माहिती घेऊया. चंद्रकांत, फक्त बारामती तालुका नाही तर अख्खा पुणे जिल्हा राज्यभरातून आलेले आहेत. मला सांगा, तुम्ही कुठून आला? आज दादा अचानक निघून गेले. दादा आहेत असं पण आम्हाला असं वाटतंय. दादा गेले महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारत पसरलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांना समजूनच झाले काय. तुमचा दादाचा कसं संबंध आहे? खूप संबंध आता पण येण्या जाण्याची भेट झाली. दादा अतिशय तळमळीने भेटत होते. आता दादा परत होणे नाही. दादा नाव हे दादांनाच भेटलेले आहे. बाकी तुम्ही दादा पण म्हणून घे. काय सांगा, तुम्ही कुठून आलात? नवनाथ कदम शिरोळ तालुका या ठिकाणी आलेलो आहे. आज सकाळी जी दादांची बातमी कळली, दादांची बातमी आज आम्हाला समजली आणि खूप दुःख झालं. तर बारामतीमधून आपले प्रतिनिधी निलेश खरमरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. निलेशकडे नवीन काय अपडेट्स आहेत ते आपण जाणून घेऊयात. निलेश, काय माहिती आली आहे तुमच्यापर्यंत? माग सारखं मग माणसं आल्यावर काय ते धडकल्यावर काय करणार मग त्यांचा माईक. निलेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तिकडे थांबा. मी खरं तर ज्या शासकीय रुग्णालयामध्ये अजित पवार यांच्या मृतदेहावर पोस्टमार्टम होतोय त्याच ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की प्रचंड अशी गर्दी जी आहे ती बाहेर वाढलेली पाहिली मिळते. निलेश, बोला, पूर्ण करा. पोस्टमार्टम करण्यात येत आहे. त्याच शासकीय हॉस्पिटलच्या बाहेर मी आहे. या ठिकाणी अनेक बारामतीकर जे आहेत ते आपल्या पाणवल्या डोळ्यांनी या ठिकाणी दाखल झालेले आहे. अंतःकरण या ठिकाणी त्यांचं भरून आलेलं आपल्याला पाहायला मिळतात. काही मिनिटातच या ठिकाणी त्यांचा पार्थिव जे आहे ते आता या ठिकाणी बाहेर काढलं जाईल आणि काटेवाडीमध्ये त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी त्यांना नेण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे. एवढंच नाही तर या अपघातामध्ये जे आधी त्यांच्यासोबत जे सहकारी होते त्यांचेही मृतदेह जे आहे तो आता या ठिकाणी पोस्टमार्टम करून त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आलेला आहे. तिन्ही मृतदेह जे आहे तो या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये वैमानिक असतील आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचेही सुद्धा पाठवण्यात आले. राहिलेले जे 2 मृतदेह आहेत त्यांची या ठिकाणी ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मात्र त्याचसोबत या ठिकाणी अजितदादा पवार यांचं सुद्धा या ठिकाणी मृतदेह जो आहे तो या शासकीय रुग्णालयात आहे. काही क्षणातच या ठिकाणी त्यांचा पार्थिव जे आहे त्या त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. मृतदेह हे ताब्यात घेण्यासाठी त्यांचे चिरंजीव जय पवार हे सुद्धा या ठिकाणी काही मिनिटापूर्वी दाखल झालेले आहेत. संपूर्ण बारामती जर बघितलं तर बंद करण्यात आलेली आहे. प्रत्येक रस्त्यावर शुकशुकाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतःकरण जड पाणवलेल्या डोळ्यांनी या ठिकाणी अनेक बारामतीकर आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ही सकाळी 8:50 ही दुर्घटना होती. सकाळी मुंबईतून अजित पवारांनी 8:10 टेकऑफ केलं होतं. मात्र ती दुर्घटना आहे ती अवघ्या 40 मिनिटाच्या अंतरावर झाली. काही मिनटं टेकऑफ करण्यासाठी असताना लँडिंग करता या ठिकाणी दुर्घटना झालेली आहे. जी माहिती मिळालेली आहे ती माहिती अशी आहे की सुरुवातीला सकाळी धुकं हे मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळं जे पायलट होतं त्यांना ती व्हिजिबिलिटी हे आहे ती कळत नव्हती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला 2 राऊंड जे आहेत ती बारामतीची मारलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर लँड करताना पायलटला अंदाज न आलेले थेट जे विमान आहे ते एक विमानतळाच्या शेजारी असलेल्या एका डोंगरावर जाऊन कोसळलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि त्यानंतर हे संपूर्ण दुर्घटना आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला कळाली. मात्र या ठिकाणी आता जर बघितलं तर अनेक लोक जे आहेत ते अजितदादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जय पवार जे आहेत ते स्वतः या ठिकाणी त्यांचा मृतदेह जे आहे तो ताब्यात घेण्यासाठी दाखल झालेले आहे. काही मिनिटातच त्यांचा मृतदेह जो आहे तो काटेवाडी या ठिकाणी घरी त्यांच्या
नेण्यात येणार आहे. त्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मी कॅमेरामॅनला दृश्य दाखवतो की ज्या ठिकाणी हे ज्या ठिकाणी पुढे या ठिकाणी आपण पाहतोय की शव वाहिनी जी गाडी आहे ती सुद्धा या ठिकाणी सजवली जात आहे. शासकीय इतमात या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे. त्यामुळं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर थेट अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते या शिववाहिनीमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि ही शिववाहिनी थेट काटेवाडीमध्ये दाखल होईल. त्यानंतर घरी गेल्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर लोकांच्या अंत्यविधी जे आहे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की जी शिववाहिनी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोस्टमॉर्टम असेल किंवा DNA असेल या सगळ्याच्या ज्या चाचण्या आहेत किंवा जो रिपोर्ट आहे तो उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. मात्र आता या ठिकाणी पोस्टमॉर्टमची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि जे हे गेट या आहे शववाहिनीमधून अजित पवारांचं पार्थिव नेलं जाणार आहे.